संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेतली. या घटनेमुळे देहूमध्ये एकच खळबळ उडाली. ही घटना 5 फेब्रुवारीला सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास समोर आली. ही घटना समोर येताच वारकरी संप्रदायापासून ते महाराष्ट्रभरात खळबळ उडाली. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केल्याचं शिरीष मोरे यांच्या सुसाईड नोटमधून समोर आलंय. आत्महत्या अगोदर शिरीष महाराजांनी 4 चिठ्ठ्या लिहून ठेवल्यात. महाराजांचा नुकताच साखरपुडा देखील झाला होता. एप्रिल किंवा मे महिन्यात त्यांचा विवाह सोहळा देखील होणार होता. असं असताना त्यांनी आत्महत्या केल्यानं आता वेगळीच चर्चा सुरू आहे. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्याअगोदर 4 चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. शिरीष मोरे यांनी पहिली चिठ्ठी आपल्या आईवडिलांना आणि बहिणीला लिहिली. त्या चिठ्ठीमध्ये ते म्हणतायत, काय लिहू? वयाच्या 30 पर्यंत आयुष्यात जे जे करायचं होतं त्या सगळ्यात तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. लोकांना ते मिळवण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात, ते तुमच्या पाठिंब्यामुळे काही वर्षातच मिळवलं. इथवर पोहोचलो ते तुमच्यामुळेच. आयुष्यात कधीच तुम्हाला माझ्यामुळे खाली मान घालावी लागली नाही. एवढं सुंदर आयुष्य जगलो, मला जन्म दिलास, एवढं घडवलं, पाठीशी उभे राहिलात, पण नेमकं मी तुमच्या पाठीशी उभं राहावं तेव्हा हात सोडून जातोय. कधी कधी सर्व मिळून सुद्धा माणूस हारतोच. मीही थांबत आहे. याचा दोष सर्वस्वी माझाच आहे, पण मला माफ करा. एकटं टाकून चाललोय. तुमचा शिरीष मोरे. ही चिठ्ठी त्यांनी आपल्या आईवडिलांना लिहिली होती. यामध्ये दुसरी चिठ्ठी त्यांनी आपल्या मित्रांच्या नावाने लिहिली आहे. यामध्ये त्यांनी आपल्यावर असलेल्या कर्जांचा उच्चार देखील केला आहे. यामध्ये ते म्हणतात, प्रिय आकाश, मनीष, अक्षय, अजय आणि सर्वच मित्रांनो, खरं तर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसाने मदत मागणी चूकच, पण कृपा करून आईवडिलांना सांभाळा. दीदींचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या आणि खूप मोठा कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे, तेवढा आईवडिलांच्या डोक्यावरून उतरवा. कोणाचे किती हे वडिलांना माहीतच आहे. तरी सुद्धा असं म्हणून त्यांनी आपल्या कर्जाचे आकडे खाली दिलेत. एकूण कर्ज हे 32,35,000 एवढं आहे. गाडी आहे अशी विकून नील होईल 25 लाख राहतात. सर्वांनी थोडी थोडी मदत करून आई वडिलांच्या कर्जाचं ओझं जरा कमी करावं. पुढे ते म्हणतायत, मला माफ करा. आणि हो, आमची नवरीबाई, तिची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून चाललोय. खूप गोड आहे प्रियंका. तिला वेळच नाही देता आला. तिच्यासाठी मुलगा पहा. ती नाही करणार लग्न. हात जोडून माफी मागतो. तुमचा शिर्या. असं या चिठ्ठीत म्हटलंय. आणखी एक चिठ्ठी त्यांनी लिहिली आणि त्या चिठ्ठीत ते म्हणतायत, खूप कष्ट करा, आपली इकोसिस्टम उभी करा, मला माफ करा, थांबू नका, लढत राहा, विजय आपला नक्कीच आहे. स्वतःला जपा, अधूनमधून आईवडिलांकडे लक्ष द्या. आयुष्याची इति कर्तव्य संपली समजून पूर्ण विराम देत आहे, असे या चिठ्ठीत त्यांनी म्हटलंय. तर आणखी एक चिठ्ठी त्यांनी आपल्या होणाऱ्या बायकोच्या नावाने लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणतायत, माझी लाडकी पिनू, प्रियंका, खरं तर तुझा आता कुठं हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता, म्हणून तुला भेटून मी ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. मला माफ कर. आयुष्यात मी सर्वात जास्त अपराधी कुणाचा असेल तर तुझाच. तुला न्याय नाही देऊ शकलो. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात माझी साथ दिलीस. मी हात जोडला तरी माझी वाट पाहिली. माझ्या संघर्षात उभी राहणाऱ्या माझ्या सखे, माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस तू. माफ कर. तुझी सगळी स्वप्न सोडून चाललोय. कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले आणि भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काही न देता सुद्धा माझी झोळी भरभरून दान टाकलंस तू. खूप गोड आहेस तू, निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल, पण स्वतःला जप. आता एवढा वेळ थांबलीस, आता मीच नसेल, थांबू नकोस. पुढे जा, खूप मोठी हो. आणि हो, खूप झालं कष्ट, आता वर्क फ्रॉम होम घे. खूप वेळा माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या, मला माफ कर. तुझाच अहो, शिरीष मोरे. असं या चिठ्ठीमध्ये शिरीष महाराजांनी म्हटलंय. आता संत तुकाराम महाराजांच्या वंशजाने आत्महत्या केल्यामुळे वेगवेगळ्या बाजूने या गोष्टीची चर्चा होऊ लागली आहे. पोलिसही अधिकचा तपास करत आहेत. मात्र ही घटना नक्कीच वेदनादायक आहे.